विठाला 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 बोला कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. विठाला 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 विठाला. तुम्ही आणि मी किंवा साधक मंडळीने तुकोबरायला प्रश्न केला, महाराज आम्ही विठ्ठलाला भजलो नाही तर? महाराज म्हणतात, नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा जन्म वायाला जाईल. कसा जाईल? बोला बोला, कसा जाईल? वायाला जाईल. खरं सांगा, मला सांगा, पुरुष मंडळी, महिला मंडळी, साधक मंडळी, हा जन्म भगवान परमात्म्यानं तुम्हाला आणि मला, खरं सांगा माझ्या दादांनो, वायाला घालण्यासाठी दिला का हो? महाराज म्हणतात, परत भेटावा असं वाटत असेल हे शरीर तर फार कष्ट आहे. तुमचं आणि माझं पाप आणि पुण्य समान झाल्याशिवाय या मृत्यू लोकामध्ये मनुष्य म्हणून आपण जन्माला येऊ शकत नाही. मनुष्य म्हणून जन्माला येण्यासाठी फार पराकाष्ठा आहे. किती? महाराज म्हणतात, एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मनुष्य देह बारा मग लागे लक्ष नाही का, फार सायासे. म्हणून हा एकदाच आहे. या त्या ठिकाणी वायाला घालू नका. गेल्यानंतर परत भेटायला एका दुकानातली साखर आहे मा, लक्ष नाही का, हे काही गोड तेल आहे, एखादी वस्तू आहे, पैशानं विकत घेता येतं हे शरीर नाही दादा. अहो आपले पूर्वज गेले, लक्ष नाही का, थोडं चिंतन आहे का, आपले पूर्वज गेले, कुणाची आई गेली, कुणाचे वडील गेले, कुणाचा भाऊ गेला, कुणाचे आजोबा गेले. गेलेले माणसं परत आले का हो? आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला, टाळ आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला. ए आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत ना तू पण तोही तैसा. उठा उठा दादा पाटी, उठा उठा दादा पाटी, भय आले मोठे. उठा उठा दादा पाटी, उठा उठा लागा पाठी, उठा उठा लागा पाठी, भय आहे मोठे. उठा उठा लागा पाठी. महाराज म्हणतात, माझ्या दादांनो, हे शरीर एकदाच आहे. आपले पूर्वज गेले, परत आले नाही. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. पण गेला आजा परत आला नाही. बरं, आलाच तुमचा आजा एखाद्या वेळेस, एखाद्या वेळेस रात्री तुम्हाला भेटायला, तर तुम्ही जिवंत रासाल का हो? रासाल का? नाही राहणार. लक्षित नाही का? म्हणून महाराज म्हणतात, लक्षित नाही का, शरीर तर जाणार आहे, अमर कोणी होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही विठ्ठलाचं भजन करा. जर केलं नाही तर नाही तरी गेला जन्म वाया. मग बसलेल्या साधक मंडळीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल, का हो महाराज, तुम्ही आम्हाला सांगितलं हा जन्म वायाला जाणार आहे, वायाला जाणार आहे, देवाचं चिंतन केलं नाही तर? मग देवाचं चिंतन केल्यानंतर हा जन्म काय जाणार नाही का? आपण काय अमर होणार आहे का? ऐकताय ना तुम्ही? आपण अमर होणार नाही. महाराज म्हणतात, जाणार आहे पण कारणी लावून घाला. ऐकता ना तुम्ही? तसा घातल्यापेक्षा कारणी लावून घाला. कसा लावून घाला? कारणी लावून घाला. जाणार आहे, अमर कोणी होणार नाही. सगळेजण एक दिवस जावं लागणार आहे. ज्ञानोबरायाला सुद्धा त्या ठिकाणी आळंदीमध्ये वयाच्या 22व्या 23व्या वर्षी समाधी घ्यावी लागली. तुकोबरायाला वयाच्या 42व्या वर्षी वैकुंठ गमन करावं लागलं. शिवरायांना सुद्धा एक दिवस जावं लागलं. महाराज म्हणतात, साधू संतांना जावं लागलं. येथ नाही उरो आले अवतार, येरती पामर जीव किती. ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून संत मंडळीला सुद्धा आपला देह या ठिकाणी ठेवावा लागला. पण महाराज म्हणतात, जात असताना हे शरीर एकदाच आहे. ऐका बरं चिंतन, हे शरीर एकदाच आहे, कारणे लावा. ठरवलं ना पुरुष मंडळी, आपण टाळकरी मंडळी, ठरवलं ना आपण, मला या जन्माला आल्यानंतर देव व्हायचंय. काय व्हायचंय? बोला बोला, काय व्हायचंय? देव व्हायचंय. विनेकरी देव, तर आपण देव सुद्धा होऊ शकतो. पण देव होण्यासाठी आपण कधी प्रयत्न केला का हो टाळकरी मंडळी? केला का विनेकरी?
नाही आपण नवरदेव झालो राजा हो. काय झालो आपण? नवरदेव झालो. पण मला सांगा, नवरदेव होण्यात फायदा आहे का देव होण्यात? देव होण्यात. पण आता नवरदेव झाल्यावर देव होता येत नाही. विठाला 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 विठाला. देव झालं पाहिजे माणसानं. महाराज म्हणतात, अहो देव होण्यासाठीच तर हे शरीर आहे ना. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची हो म्हणती तरी का चित्ती न धरावा. देव होण्यासाठी हे शरीर आहे दादा, पण आपण देव होऊ शकत नाही. जाऊ द्या, देव होणं फार अवघड आहे, तेवढं आपण देव होऊ शकत नाही. लोक आपले मंदिरं बांधू शकत नाही. ऐका मंडळी, माझं कीर्तन सफल होईल. नका देव होऊ, पण संत तरी झालं पाहिजे का नाही हो? बोला बोला बोला. संत तरी झालं पाहिजे का नाही? माणसानं संत झालं पाहिजे. पण संत होणं सुद्धा फार अवघड आहे. सांगू का तुम्हाला? भजन करा. विठाला 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 विठाला. माणसानं देव झालं पाहिजे. बरोबर आहे ना? लक्ष आहे ना तुमचं कीर्तनामध्ये? लक्ष आहे ना? लक्ष आहे ना? हा, लक्ष नाही का? हेच चाललं होतं ना आपलं? नाहीतर काही काही ठिकाणी आम्ही विचारतो बसलेल्या श्रोत्यांना की कदा काय चाललं होतं आपलं. श्रोते म्हणतात, तुम्हाला कशाला आणलं? ते सांगायला आणलं ना. एका ठिकाणी माझं आज कीर्तन होतं चाळीसगाव साईडला, आणि कीर्तनामध्ये एक आजीबाई समोर बसलेल्या होत्या. आणि त्या आजीबाईला मी विचारलं, आजीबाई छान कीर्तन ऐकता माय तुम्ही? ती म्हणे, माय 85 वर्षापासून मी कीर्तन ऐकलेत, तुझ्यासारखे भरपूर वाटं लावले म्हणे मी. म्हटलं मग नेमकं काय चाललं आपला कीर्तनामधला विषय? म्हातारीनं 5 मिनिटं विचार केला, आणि विचार केल्यानंतर आजीबाई सांगू लागली. सांगते म्हणे मी काय चाललं होतं तुझं. म्हटलं सांग ना. म्हणे तसं नाही सांगत. मग तुझ्यातले अर्धे कीर्तनाचे पैसे मला देते का? म्हटलं मग मला काय पुरतं? विठाला 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 विठाला. देव झालं पाहिजे माणसानं. काय झालं पाहिजे? देव. आपण देव होऊ शकत नाही. देव होण्यासाठी जरी शरीर दिलंय देवानं, आपण देव होऊ शकत नाही. देव जर झालो तर समाज त्या ठिकाणी आपले मंदिरं बांधल गावागावामध्ये, महाराष्ट्रभर मंदिर होईल. आपण देव होऊ शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, नाही देव होता आलं होऊ नका, पण माणसानं संत तरी झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? पुढं चिंतन ऐका आता. संत तरी झालं पाहिजे. आमच्या विदर्भामध्ये गजानन बाबा नावाचे फार मोठे संत झाले. बरोबर आहे की नाही? आमच्या विदर्भाची पंढरी आहे. लक्षण ऐका, एवढं सुंदर देवस्थान आहे, एवढं सुंदर देवस्थान आहे. तुम्ही कधीतरी गजानन बाबाच्या दर्शनाला आलात ना तर कळल. महाराज संत झाले, गजानन बाबा संत झाले. ज्ञानोबराय कोण झाले हो? संत झाले. बोला, तुकोबराय कोण झाले हो? संत झाले. लक्ष नाही का? आमची मूळ जन्मभूमी विदर्भामध्ये, जिजामातेचं माहेरघर, आमच्या गावाशेजारी 8-10 किलोमीटर एक गाव आहे जागदरी नावाचं. विदेही संत झाले शंकर महाराज म्हणून. लक्ष नाही का? मला काय सांगायचे, असे संत महात्मे जन्माला आले, त्यांचे काय झाले? मंदिरं झाले. तसे आपले सुद्धा मंदिरं व्हावे असं वाटत असेल तर नाही देव होता आलं तर नका, पण माणसानं संत तरी झालं पाहिजे. पण संत व्हा हे कीर्तनामधून कीर्तनकारानं सांगणं सोपं आहे, पण संत होणं अवघड आहे. किती अवघड आहे? भजन करा, सांगतो. विठाला 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 फार अवघड आहे संत होणं. तुकोबरायाला एका साधकाने प्रश्न केला, का हो तुकाराम महाराज, त्या ठिकाणी तुम्ही संत झाले, अभंग लिहिले, गाथा निर्माण केला, लोकांचा माथा जाग्यावर येण्यासाठी तुम्ही गाथा निर्माण केला तुकाराम महाराज. मग आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी तुमच्यासारखं संत व्हायचंय. बोराड्यावर, भामचंद्रावर, भंडाऱ्यावर, देहूमध्ये तुमचं मंदिर उभं केलं, त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा तुमच्यासारखं संत व्हायचंय हो तुकाराम महाराज. आमचे सुद्धा काय झाले पाहिजे? मंदिरं झाले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, बाबांनो, कलियुगामध्ये तुम्ही संत होऊ शकत नाही. थोडं जबाबदारीनं बोलतो, लक्ष नाही का? कलियुगामध्ये तुम्ही संत होऊ शकत नाही. आम्ही जसा परमार्थ केला तसे तुम्ही करू शकत नाही. खरं सांगा टाळकरी मंडळी, जसा परमार्थ श्री तुकोबरायांनी केला तसा आपल्याकडनं करणं शक्य आहे का? नाही महाराज, अजिबात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जसे आम्ही त्या पदापर्यंत गेलो, संत झालो, तसे तुम्ही होऊ शकत नाही. कलियुगामध्ये तुम्ही कथाकार व्हा, तुम्ही गायक व्हा, तुम्ही वादक व्हा, तुम्ही कीर्तनकार व्हा, पण तुम्ही संत होऊ शकत नाही. का? संत होणं फार अवघड आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संत होणं फक्त कलियुगातल्या महाराज लोकांना तुम्ही कानानं ऐका. तुका म्हणे, तुम्ही ऐका रे कानी, आणि आमूचे नाचणी नाचू नका. आम्ही जसा परमार्थ केला, जसे नाचलो, तसं तुमच्याकडनं शक्य नाही. नाही सांगा ना महाराज, आम्ही तुम्ही त्या ठिकाणी जसं सांगल तसा परमार्थ करण्यासाठी तयार आहे, पण आम्हाला संत व्हायचंय. ऐका चिंतन थोडं.
तुकाराम महाराज म्हणतात, सांगतो, संत होण्यासाठी मी त्या ठिकाणी घरातनं पहिलं पाऊल बाहेर टाकलं. ऐकता ना तुम्ही? संत होण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, मी घरातनं परमार्थ करण्यासाठी पहिलं पाऊल बाहेर टाकलं, तर माझ्यावर एवढं मोठं संकट आलं, माझी एकुलती एक पत्नी मरण पावली. ऐकता ना तुम्ही? संत होणं, पत्नी मरण पावली. तुकाराम महाराज म्हणतात, तर मी रडत बसलो नाही, उलट मी देवाला हात जोडे, देवा ए पांडुरंगा, माझी बायको वारली ना, मेली ना, अरे बरं झालं, मी आता तुझं नामस्मरण करण्यासाठी काय झालोय, मोकळा झालोय. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे, पिढा गेली बरे या दुष्काळे. हा गेली बरिया दुष्काळे, गेली बरिया दुष्काळे. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे, पिढा गेली, बरे या दुष्काळे, पिढा गेली. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे, पिढा गेली, दुष्काळे, पिढा गेली. तुकाराम महाराज म्हणतात, बाबांनो, संत होणं सोपं नाही. आम्ही परमार्थ करण्यासाठी घरातलं पहिलं पाऊल बाहेर टाकलं तर आमच्यावर संकट आलं, पत्नी वारली तरी देवाला हात जोडावं लागतं, म्हणावं लागतं, चांगलं झालं, बरं झालं. आपल्याकडनं सोपं आहे का हो टाळकरी मंडळी? ओ टाळकरी मंडळी, न जाणो आपली एखाद्या म्हाताऱ्याची म्हातारी आता गेली समजा, तुम्हाला कीर्तनात कळालं, तर तुम्ही कीर्तन ऐकसाल का हो? बोला बोला, ऐकसाल का हो? तुम्ही रडत रडत घरी जासाल म्हातारीच्या नावानं, बरोबर की नाही? समजा पत्नीसाठी माणसानं रडत रडत घरी गेलं पाहिजे. संसारातलं प्रेम तुकोबरायांनी अनुभवलं होतं, म्हणून तुकोबरायाचे शब्द सांगतोय, प्रमाणाच्या वेगळं बोलणार नाही. माणसानं पत्नी मरण पावल्यानंतर, दुःखी झाल्यानंतर जरूर घरी गेलं पाहिजे. पण त्या पत्नीचं आपल्यावर, संसारातल्या लोकांचं प्रेम खरं असतं का हो? असतं का? नाही महाराज. बायकोचं प्रेम असतं, पण किती वर्ष? पत्नीचं प्रेम असतं किती वर्ष? 2 वर्ष. नवीन. किती वर्ष? 2 वर्ष. संसारातलं प्रेम माझ्या गुरुवारी सांगितलं होतं पाठामध्ये, रिवर्स गिअर टाकतं. संसारातलं प्रेम रिवर्स गिअर टाकतं, आणि परमार्थातलं प्रेम जसं जसं वय वाढतं तसं तसं वाढत जातं, बरोबर आहे की नाही? बायको प्रेम करते 2 वर्ष. एकदा का त्या मायमाऊलीला मुलगा झाला, तर त्या मायमाऊलीचं प्रेम कमी होतं, अर्ध प्रेम मुलावर जातं आणि अर्ध प्रेम आपल्या पतीवर राहतं. एकदा का त्या मायमाऊलीचा मुलगा शिकून मोठा झाला, नोकरीला लागला, आणि त्याला पत्नी आली, त्या मुलाला एखादा मुलगा झाला, मग त्या आजीबाईचं अर्ध प्रेम आपल्या मुलाच्या मुलावर म्हणजे नातवावर जातं. अर्ध प्रेम नातवावर, अर्ध प्रेम मुलावर. म्हाताऱ्याच्या कुत्र्याच्या भाकरी संगच मांडवावर, होय म्हशीकडं, विठाला 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 विठाला. हा, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, स्वतःची पत्नी सुद्धा आपल्यावर खरं प्रेम करत नाही. ऐका बरं, सगळेजण ऐका. स्वतःची पत्नी सुद्धा आपल्यावर खरं प्रेम करत नाही. अहो, ज्या पत्नीवर आपण आयुष्यभर प्रेम करतो, सुखदुःखाच्या गोष्टी सांगतो दादा, बरोबर आहे की नाही? तिच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतो, सोनं नाणं कपडा लट्टा सगळा देतो, ती बायको सुद्धा, पत्नी सुद्धा, तुकाराम महाराज म्हणतात, म्हातारपणामध्ये आपल्या मरणाची वाट बघते का नाही? ती म्हाताऱ्याला म्हणते, इथं खोकलू नका, घाण करू नका, कधी मरतं हे म्हातार. तुकोबरायाचे शब्द आहे, बाईल म्हणे खरं मरता तरी बरे. स्वतःची बायको म्हणते, बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, आणि नाशी येले घर थुंकून या. या म्हाताऱ्यानं सगळं घर थुंकून नासवलंय. हे म्हातारं मरतं केव्हा? हा अनुभव तुकोबरायाला होता, म्हणून तुकाराम महाराज म्हटले, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, विठाला विठाला विठाला. हा, म्हणून संत होणं एवढी सोपी गोष्ट नाही. माणसानं तर तसं देव झालं पाहिजे, माणसानं तर तसं संत झालं पाहिजे माझ्या दादांनो. पण खरं सांगू का मंडळी, थोडं लक्ष द्या. खरं सांगू का, संत होण्यासाठी पहिले अंतकरणातले 3 काढावे लागतात. किती काढावे लागतात? 3 काढावे लागतात. काय काढावे लागतात? पहिला म्हणजे अंतकरणातला लोभ काढावा लागतो. ऐका बरं, गोड चिंतन आहे. काय काढावा लागतो? लोभ काढावा लागतो. दुसरं म्हणजे अंतकरणातला क्रोध काढावा लागतो. आणि तिसरं म्हणजे अंतकरणातला काम काढावा लागतो. ज्यांचा काम, क्रोध, लोभ गेला,
ते संत झाले. विठाला 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 विठ्ठला 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 ज्यांच्या अंतकरणातले 3 गेले ते संत झाले. नाथबाबांना जीवनामध्ये कधी राग आला का हो? बोला बोला, आला का हो? अहो, राग येण्यासाठी एका माणसाला त्या ठिकाणी सज्जनानो, त्या ठिकाणी पैठण त्या लोकांनी पैसे दिले आणि सांगितले पानं खायचे. काय खायचे? पानं खायचे. आणि नाथबाबाला राग आणायचा. कसा? नाथबाबा गोदावरी मधनं सकाळी सकाळी स्नान करून वरती आले. हे पानाचा विडा तू खायचा आणि त्यात नाथ महाराजांच्या अंगावर थुंकायचं. ऐका बरं, कुणाला संत म्हणायचं. नाथबाबा वरती आले की नाही पुरुष मंडळी, तर तो मनुष्य पानाचा विडा खायचा आणि तोंडातली घाण नाथबाबाच्या अंगावर टाकायचा. ऐकताय ना तुम्ही? 1 वेळस, 2 वेळस, 3 वेळस नाही तर 108 वेळस तो मनुष्य नाथबाबाच्या अंगावर थुंकला. किती वेळस? बोला बोला, किती वेळस? 108 वेळस तो मनुष्य नाथबाबाच्या अंगावर थुंकला. अहो, थुंकून थुंकून किती थुंकणार हो? थुंकता थुंकता तोंडातलं रक्त बाहेर येऊ लागलं आणि जो मनुष्य नाथबाबाच्या अंगावर थुंकला, नाथबाबा एक शब्द सुद्धा त्याला बोलले नाही आणि तो शेवटी त्या ठिकाणी नाथबाबाला शरण गेला. बाबा, मला माफ करा. काय त्या ठिकाणी तुमच्या अंगी शांतता आहे? मी 108 वेळेस तुमच्या अंगावर थुंकून सुद्धा तुम्ही मला आरे शब्दानं बोलले नाही. नाथबाबा म्हणतात थुंकणाऱ्याला कानाला म्हणायचं, संत, अरे राजा, तुझे माझ्यावर उपकार झाले. तू जर माझ्या अंगावर 108 वेळेस थुंकला नसता तर मला त्या ठिकाणी गोदावरीचं 108 वेळेस स्नान घडलं नसतं. मी दररोज एकदा स्नान करून घरी जायचो. पण आज तू माझ्या अंगावर 108 वेळेस थुंकल्यामुळं मला 108 वेळेस त्या ठिकाणी काय झालं? गोदावरीचं स्नान झालं. थुंकणाऱ्या माणसाला सुद्धा नाथबाबांनी मुक्ती दिली. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. तसं तुकोबरायाच्या जीवनातील आहे. ज्यांच्या अंतकरणातले 3 गेले, काम, क्रोध, लोभ आणि ते संत झाले. किती सुंदर चिंतन आहे बघा, किती गोड चिंतन आहे बघा. तुकोबरायाच्या अंगातला क्रोध गेला होता का हो? तुकोबरायाच्या अंगातला लोभ गेला होता का हो? तुकोबरायाच्या अंतकरणातला त्या ठिकाणी सज्जनानो काम गेला होता का हो? थोडं थोडं चिंतन आपण या 3 गोष्टीचं बघू. पहिल्यांदा विचार करू आपण, लक्षात नाही का? तुकोबरायाचा क्रोध गेला होता का? क्रोध या शब्दाचा अर्थ आहे राग. काय? राग आहे. राग नावाची गोष्ट अशी आहे माझ्या दादांनो, क्रोध नावाची गोष्ट आहे. क्रोध नावाची क्षणाचा राग येतो बरं तुम्हा आम्हाला, पण आपलं जीवन उद्ध्वस्त करतो. बरोबर आहे की नाही? क्षणाचा राग आहे, क्षणाचा, पण जीवन उद्ध्वस्त करतो, संसाराची नासाडी करतो. तुकोबरायाला क्रोध आला का हो? नाही आला महाराज. ऐका बरं, गोड चिंतन आहे. ज्या वेळेस मम्माजीबाच्या शेतामध्ये माझ्या तुकोबरायाची म्हैस गेली, ऐकता ना तुम्ही? चरित्रामध्ये फार सुंदर आलेलं आहे. मम्माजीबाच्या शेतामध्ये तुकोबरायाची म्हैस गेली आणि ही बातमी मम्माजीबाला कळाली. मम्माजीबा पहिलेच त्या ठिकाणी तुकोबरायासोबत शत्रुत्व करायचे. तुकोबरायाची कीर्ती वाढत होती, मम्माजीबाला सहन झाली नाही आणि त्या ठिकाणी सज्जनांनो मम्माजीबाला कळालं तुकाराम महाराजाची म्हैस माझ्या शेतामध्ये गेली. मम्माजीबानं म्हैस तर हाणलीच, पण तुकोबरायाला सुद्धा काट्याच्या काडीखाली मारलं. टाळकरी मंडळी, कशानं मारलं? काट्याच्या काडीखाली तुकोबरायाला मारलं. पण तुकोबरायाने एक शब्द सुद्धा मम्माजीबाला बोलले नाही. त्या ठिकाणी घरी आले आणि घरी आल्यानंतर त्या ठिकाणी सज्जनांनो तुकोबरायाचा नियम होता, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे या न्यायाने पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तुकोबराय गेले. अंग सुजलेलं आहे, मम्माजीबानं मारलेलं आहे, हातामध्ये विना घेतला आणि नामस्मरण नित्य नेम चालू केला, कीर्तन चालू केलं. पण त्या दिवशी मम्माजीबानं तुकोबरायाला मारलं. त्या दिवशी त्या ठिकाणी मम्माजीबा तुकाराम महाराजाच्या कीर्तनामध्ये आले नाही. मम्माजीबाला वाटलं ज्या तुकाराम महाराजांना आपण मारलं त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी कसं जावं? ऐका बरं, चालू असलेलं कीर्तन माझ्या तुकोबरायांनी थांबवलं आणि त्या ठिकाणी ज्या मम्माजीबानं तुकोबरायाला मारलं होतं तेच तुकोबराय मम्माजीबाच्या घरी गेले. ऐका बरं, तेच मम्माजीबाच्या घरी तुकोबराय गेले आणि गेल्यानंतर मम्माजीबाला विचारू लागले, मम्माजीबा, ओ मम्माजीबा, आज तुम्ही कीर्तनाला आले नाही का? आले नाही हो मम्माजीबा?
तुम्ही मला काट्याच्या काडी खाली मारलं म्हणून तुम्हाला वाईट वाटलं का? वाईट वाटू देऊ नका मंबाजीबा, वाईट वाटू देऊ नका. मी काहीच बोलत नाही. तुम्ही मला मारलं, माझा अपराध होता. माझी म्हैस तुमच्या शेतामध्ये गेली, तुमचा त्या ठिकाणी माल खाल्ला, तुम्ही शेतकरी आहात, त्या ठिकाणी काळजी करू नका. का मंबाजीबा तुम्ही कीर्तनाला आले नाही, मला मारलं म्हणून का? असं काही चिंता करू नका. का हो मंबाजीबा, असं तर नाही ना? काय शब्द आहे तुकोबरायचे, लक्ष देऊन ऐका. लक्ष देऊन ऐका जाणकार मंडळी. मंबाजीबाला तुकोबराय म्हणतात. का हो मंबाजीबा, एखाद्या वेळेस मारून 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 तुम्ही मला मारलंय ना, एखाद्या वेळेस मारून मारून तुमचे हातपाय दुखत असेल तर मी तुमचे हातपाय चेपून देऊ का? काय म्हणतात तुकोबराय? तुम्ही मला मारलंय, मारून मारून जर तुमचे हातपाय दुखत असेल मी तुमचे हातपाय चेपून देऊ का? ज्या मंबाजी बुवानं तुकोबरायाला मारलं त्याच मंबाजी बुवाचे हातपाय चेपून देण्यासाठी तुकोबराय मंबाजी बुवाच्या घरी गेले. इथं तुकोबरायाला राग आला नाही, इथं तुकोबरायाचा क्रोध गेला. विठाला विठाला विठाला. हा हा हा. संतांना कधी राग येत नाही, लक्ष देऊन ऐका. इथं तुकोबरायाचा क्रोध गेला. तुकोबरायाचा लोभ कुठे गेला हो? लोभ ऐका ऐका ऐका. लोभ कुठे गेला? ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर जगद्गुरु तुकोबरायाची कीर्ती गेली. ऐकताय ना तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर जगद्गुरु तुकोबरायाची कीर्ती गेली की त्या ठिकाणी अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. तुकाराम महाराज नावाचे फार मोठे विद्वान संत या पृथ्वी तलावर देवक्षेत्रामध्ये जन्माला आले. का? त्या ठिकाणी जड जीवांचा उद्धार करण्यासाठी. पण त्यांची परिस्थिती गरीब आहे. ही बातमी कोणाच्या कानावर गेली? छत्रपती शिवाजी महाराजांच्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर बातमी गेल्यानंतर तुकोबरायांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काही नजराणा पाठवला. लोभ कुठे गेला सांगतो? लोभ त्या ठिकाणी नजराणा पाठवला, संपत्ती पाठवली, धन वगैरे पाठवलं आणि सेवकांजवळ दिलं. सेवकांना सांगितलं जा देहूतल्या तुकोबरायाला ही संपत्ती नेऊन द्या. तुकोबराय नामस्मरण करत होते, दोन्ही हातामध्ये चिपळ्या होत्या, विना होता. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तेवढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सेवक आले आणि समोर ती संपत्ती ठेवली आणि सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबराय तुमच्यासाठी संपत्ती पाठवली, धन द्रव्य माणिक मोती हिरे पाठवले, याचा तुम्ही स्वीकार केला. तुकोबरायांनी हात जोडले आणि सांगितलं तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन सांगा या संपत्तीशिवाय सुद्धा आम्ही जगू शकतो. आलेली संपत्ती तुकोबरायांनी वापस पाठवली आणि तुकाराम महाराजांनी काही अभंगाचे पत्र छत्रपती शिवाजी महाराजांसाठी पाठवले आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं, जा छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन सांगा आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एर वित्त धन ते मज मृत्तिके समान. छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन सांगा की तुमचं जे हे धन आहे ना, हे धन आम्हाला माती समान आहे. विठाला 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 आलेली संपत्ती सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांनी वापस केली. इथं तुकोबरायाचा काय गेला? बोला बोला, काय गेला? लोभ गेला. लोभ गेला. आता उदाहरणार्थ एखाद्या श्रीमंत माणसानं मला विचारलं का हो महाराज तुम्हाला एखादी मी चांगली भारी गाडी देऊ का हो? 5-50 लाख रुपये देऊ का हो? मी नाही म्हणाल का हो? बोला बोला, नाही म्हणाल का हो? मी म्हणाल हे कमी पडते का? आपण महाराज आहे, ते संत होते. विठाला 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 विठाला. तुकोबरायाचा क्रोध गेला. कोण्या ठिकाणी? मंबाजी बुवानं मारलं तर मारणाऱ्या माणसाचे हातपाय चेपून देण्यासाठी गेले. तुकोबरायाचा लोभ गेला. कोण्या ठिकाणी? ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणलेली संपत्ती सुद्धा वापस पाठवली. तर काय गेला? तुकोबरायाचा लोभ गेला. ऐका आता एक दृष्टांत पाहू. तुकोबरायाचा काम कुठे गेला? काम ऐका. तुकोबराय भोराड्यावर भामचंद्रावर भजन करत होते. ऐका बरं. आणि तुकोबरायाची कीर्ती या जगामध्ये पसरली होती. तुकोबरायाचे अभंग त्या ठिकाणी हे लोक वाचत होते आणि त्यांच्यामध्ये बदल होऊ लागला. पण तुकोबरायाची कीर्ती या महाराष्ट्रामध्ये पसरत असताना काही कुटील लोकांना तुकोबरायाचं नाव मोठं होतं हे सहन झालं नाही. आणि या जगाची हीच रीत आहे दादा. एखादा मनुष्य कोणत्याही क्षेत्रामध्ये जर मोठा होत असेल ना, कोणतंही क्षेत्र घ्या, कोणतंही क्षेत्र घ्या, तर आपलीच माणसं आपल्या माणसाचा पाय ओढतात. लक्ष देऊन ऐका बरं. आपलीच माणसं आपल्या माणसाचा पाय ओढतात. कोणतंही क्षेत्र असू द्या, तुम्ही लक्ष देऊन ऐका. पण खरं सांगू, आपल्या माणसाला मोठं करा, त्या माणसाबरोबर आपण सुद्धा मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 विठाला. तुकोबरायाची कीर्ती या जगामध्ये पसरू लागली
आणि पसरत असताना काही कुटील लोकांना सहन झालं नाही. एका त्या ठिकाणी सज्जनांनो खालच्या दर्जाच्या स्त्रीला काही लोकांनी कुटील लोकांनी पैसे धन दिलं, सांगितलं या डोंगरावर तुकाराम महाराज भजन करत आहे शिळेवर बसून, जा तुकाराम महाराजाकडं आणि तुकाराम महाराजाचं नाव खराब करण्याचा प्रयत्न कर, तुकाराम महाराजाला बाटवण्याचा प्रयत्न कर, जेणेकरून तुकाराम महाराजाचं झालेलं नाव खराब झालं पाहिजे, तुकोबरायाला लोकांनी वाईट म्हणलं पाहिजे. याच्यासाठी पैसे देऊन ती स्त्री पैसे घेऊन त्या लोकांचं कुटील लोकांचं ऐकून डोंगरावर गेली. तुकोबराय भजन करत होते, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हा, हा, हा. रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय हा हा टाळ 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. असं भजन तुकोबराय चालू होते. तुकोबराय भजनामध्ये दंग झाले होते आणि दंग झालेल्या भजनामध्ये ती स्त्री आली, तुकोबरायाच्या पायाला स्पर्श केला, दर्शन घेतलं. तुकोबराय सावधान झाले, बाप रे बाप कोण? मग त्या स्त्रीनं सांगितलं, महाराज मी आहे. फार दूरवरनं आले, कशासाठी? महाराज त्या ठिकाणी तुकोबरायाकडे ती स्त्री बघते, तुकोबराय त्या स्त्रीकडे बघतात आणि ती स्त्री तुकोबरायाकडे बघून म्हणते, तुम्ही माझी काम वासना पूर्ण करा. तुकोबरायांनी हात जोडले आणि तुकोबरायांनी सांगितलं, त्या ठिकाणी अशीच आमची आई असती तर आम्ही सुद्धा असे घडलो असतो. आलेल्या स्त्रीचा तुकोबरायांनी आई म्हणून स्वीकार केला आणि त्या स्त्रीसाठी एक अभंग लिहिला. जाई वो तू माते न करी सायास, जाई वो तू माते, न करी सायास, जाई तू माते न करी सायास, जाई लागे माते न करी सायास, जाई वो तू माते न करी सायास, जाई वो तू माते न करी सायास, जाई ओ माते न करी सायास, जाई ओ माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो हे, आम्ही विष्णुदास तैसे नो हे, आम्ही विष्णुदास तैसे नो हे, आम्ही विष्णुदास तैसे नो हे. जाई वो तू माते न करी सायास, जाई वो तू माते न करी सायास, जाई ओ माते न करी सायास, जाई ओ माते न करी सायास. काय संत होणं सोपी गोष्ट आहे महाराज. आलेल्या स्त्रीला तुकाराम महाराज काय म्हणले, बाबा जाई वो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोई, आम्ही विष्णूचे दास आहे, भगवंताचे दास आहे. आलेल्या स्त्रीचा आई म्हणून स्वीकार केला. इथं तुकोबरायाचा काम गेला, ज्यांचा कामही गेला, ज्यांचा क्रोधही गेला, ज्यांचा लोभही गेला, ते तुकाराम महाराज संत झाले. तेवढं आपल्याकडनं शक्य नाही. विठाला 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 विठाला, ऐका 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 ऐका, आपण देव होऊ शकत नाही. देव होणं फार अवघड आहे. जन्माला आल्यानंतर महाराज म्हणतात ना, देव होणं फार अवघड आहे. संत होणं सोपं आहे का? एवढी प्रक्रिया आपण आतापर्यंत बघितली संत होण्याची. बायको वारली तरी रडत बसावं लागत नाही. अंतकरणातला काम घालावा लागतो, क्रोध घालावा लागतो, लोभ घालावा लागतो. एवढं आपल्याकडनं शक्य नाही. ऐका, म्हणून आपण संत होऊ शकत नाही. ऐका गाड्या, फार दूरवरनं मी आलोय, माझं कीर्तन सफल होईल, प्रवास सफल होईल. सांगू मी नारदाच्या गादीवरनं तुम्हाला, नाही आपण देव होऊ शकत, नका हो. नाही आपण संत होऊ शकत, तेवढा सायास आपण करू शकत नाही, नका संत हो. हा, मी नारदाच्या गादीवरून सांगतो, नका संत हो. देव होऊ नका टाळकरी मंडळी. ऐका, आपण होऊ शकत नाही. संत होऊ नका, पण एक वाक्य सांगू का? देव होऊ नका, संत होऊ नका, पण चांगला माणूस झाल्याशिवाय मरू नका.
चांगला माणूस तर व्हा हो, चांगला माणूस व्हा. आपण नाही देव होऊ शकत, नाही संत होऊ शकत बाबा, पण चांगला माणूस होण्यासाठी काय पैसे द्यायची गरज आहे का हो? बोला बोला बोला. चांगला माणूस कोणाला म्हणायचं? जो दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील होतो, दुसऱ्याचं सुख आणि दुःख वाटून घेतो, त्याला म्हणायचा चांगला माणूस. लक्षात नाही का? म्हणून चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा. सांगू तुम्हाला, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नाही बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. माझ्या दादांनो सांगू, चांगला माणूस, अरे फूल बनून तुम्हाला एखाद्याला सुगंध देता आला नाही तर देऊ नका, पण त्या ठिकाणी सज्जनांनो काटा होऊन एखाद्याच्या पायामध्ये मोडण्याचा प्रयत्न करू नका. झाला तुमचा परमार्थ, झाले तुम्ही चांगले माणसं. अरे एखाद्या गरीब गावामध्ये एखादा गरीब झोपडी करून राहत असेल तर त्या गरीबाच्या झोपडीवर स्लॅब टाकता येत नसेल तर टाकू नका, त्याला सहकार्य करू नका, पण गरीबाची झोपडी कधी जाळण्याचा प्रयत्न करू नका. झाले तुम्ही चांगला माणूस. याला म्हणायचा चांगला माणूस. अहो, चांगला माणूस म्हणून माणसानं जीवन जगलं पाहिजे, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. ज्ञानोबराय 16व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. तुम्ही सगळे शेतकरी आहात ना, शेतकरी, शेतीतली जाण आहे ना तुम्हाला, शेतकरी. लक्षात नाही का? कुणाला म्हणायचा चांगला माणूस? एक शेतकरी बाबा शेतामध्ये गेला आणि शेतामध्ये गेल्यानंतर असा आता त्या धुऱ्यानं वगैरे चालू लागला, मातीनं चालू लागला आणि चालता चालता त्याच्या पायामध्ये काटा मोडला, बाबळीचा वगैरे काटा मोडला. कळतंय ना तुम्हाला? काटा मोडला. काटा पायामध्ये मोडल्यानंतर त्याच्या हृदयामध्ये किती वेदना होता तो, बरोबर आहे की नाही? जे शेतकरी आहे त्यांना माहिती आहे. महाराज म्हणतात, आपल्या पायामध्ये काटा मोडल्यानंतर जेवढा त्रास आपल्या हृदयामध्ये होतो ना आपल्याला, तेवढाच त्रास दुसऱ्याला काटा मोडल्यानंतर, दुसऱ्याला दुःख झाल्यानंतर आपल्या हृदयामध्ये झाल्या पाहिजे. याला म्हणायचा चांगला माणूस. ज्ञानोबराय म्हणतात, पै पायी काटा नेहटे तव व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढला चेनी. आपल्या पायामध्ये काटा मोडल्यानंतर जेवढ्या वेदना आपल्याला होतात तेवढ्याच वेदना दुसऱ्याला दुःख झाल्यानंतर आपल्याला झाल्या पाहिजे. याचं नाव आहे चांगला माणूस. म्हणून चांगला माणूस म्हणून जीवन जगा. दररोज 2 टाईम मंदिरामध्ये आपण दर्शनाला जातो, दररोज फक्त दिखावा आहे, पण आपण चांगला माणूस म्हणून जीवन जगत नाही. सांगू तुम्हाला, कधीतरी मंदिरातल्या दगडाकडनं काही शिकलं पाहिजे. पुरुष मंडळी, दगडाकडनं ज्यावेळेस आपण एखाद्या त्या ठिकाणी सज्जनांनो मूर्तीसाठी मंदिर मानतो 10, 15, 20 लाखाचं, त्या मंदिरामध्ये मूर्ती स्थापन करतो, ती मूर्ती म्हणजे अगोदर दगडच असते. काय असते बोला? काय असते? दगड असते. मंत्रोपचार केल्यानंतर त्या ठिकाणी सज्जनांनो मूर्ती प्राण प्रतिष्ठा म्हणतात, त्याच्यामध्ये प्राण संपन्न केला जातो, तेव्हा ते संत किंवा देव होते. ऐका, एक दगड एकदा मंदिरामध्ये जातो तर हजारो वर्ष देव किंवा संत बनून राहतो. दररोज आपण दह्या दुधाना अभिषेक घालतो, दररोज दर्शन घेतो, फुलं अर्पण करतो, बरोबर आहे का नाही? एक दगड मंदिरामध्ये जातो तर देव किंवा संत बनून राहतो. पण त्याच मंदिरामध्ये आपण माझ्या दादांना 2 टाईम दर्शनासाठी जातो, पण चांगला माणूस म्हणून जीवन जगत नाही. ही आपली शोकांतिका आहे. म्हणून सांगू तुम्हाला, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, लेकिन कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर वहां बन जाए. ज्या ठिकाणी आपण जाऊ दादा, त्या ठिकाणी मंदिरासारखं वातावरण निर्मिती झाली पाहिजे. खरं सांगा, तुकोबराय भजन करण्यासाठी बोराड्यावर गेले, मंदिर झालं नाही. तुकोबराय भजन करण्यासाठी भंडाऱ्यावर गेले, मंदिर झालं. तुकोबराय त्या ठिकाणी भामचंद्रावर गेले, मंदिर झालं. तसं चांगला माणूस म्हणून जीवन जगा, आपले मंदिर होईल. आणि महाराज म्हणतात, तुम्ही देव झाले नाही नका होऊ, संत झाले नाही, महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन नका होऊ, चांगला माणूस म्हणून तर जीवन जगा. आणि चांगला माणूस म्हणून पण जर जीवन जगले नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. जन्म वाया, नाही तरी गेला. जन्म वाया, नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल, नाही तरी गेला. जन्म वाया, नाही तरी गेला. जन्म वाया, नाही तरी गेला. जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला. जन्म वाया, नाही तरी गेला. जन्म वाया. म्हणून महाराज म्हणतात,
म्हणतात तुम्ही देव व्हा, संत व्हा, नाही होता आलं चांगला माणूस म्हणून जीवन जगा. आणि जर तुम्ही चांगला माणूस म्हणून जीवन जगले नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. महाराज आम्हाला कळालं की विठ्ठलाचं भजन केलं नाही तर जन्म वायाला जातो. महाराज नेमकं सांगा, जन्म वायाला जाणं म्हणजे काय? महाराज म्हणतात साधं उदाहरण आहे. जी गोष्ट ज्याच्यासाठी दिली त्याच्यासाठी न वापरणं म्हणजे वायाला जाणं. आपण कीर्तनासाठी एवढे टाळकरी मंडळी या ठिकाणी आलो आणि कीर्तनामध्ये 2 तास एखादा टाळकरी टाळ घेऊन उभा राहिला आणि टाळच वाजवला नाही, काही फायदा आहे कीर्तनामध्ये उभं राहून? बरोबर आहे की नाही? हे टाळ हे हात भजन करण्यासाठी दिले ना. करे टाळी बोला मुखी नाम लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम महाराज म्हणतात. आणि म्हणून महाराज म्हणतात जी गोष्ट ज्याच्यासाठी दिली तिच्यासाठी तिचा वापर न करणं म्हणजे वायाला जाणं. महाराज म्हणतात एवढा मोठा अनमोल किमतीचा नरदेव भगवान परमात्म्यानं भजनासाठी दिला आणि या महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन आपल्याला पंढरपूर माहीत नसेल बाबा, काही लोकांना आळंदी माहिती नसल, काही लोकांना संतांचे ग्रंथ माहिती नसल, आई वडिलाची सेवा माहिती नसल, गोमातेची सेवा माहिती नसल, गावातील हरिनाम सप्ताह माहिती नसल, अन्नदान माहिती नसल आणि त्या लोकांनी फक्त जन्माला आल्यापासून फक्त संसार केला. महाराज म्हणतात धर्मकार्य सोडून गरिबांना मदत करणं सोडून तुम्ही फक्त तुमच्या प्रपंचासाठी झटलेत ना. जेवढी तुम्ही स्वार्थापोटी आपल्या संसाराची बरोबरी कराल त्या ठिकाणी तेवढे तुम्ही देवापासून दूर जाल. आणि एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल तुम्हाला भवसागरामधून वाहून जावं लागल. हेच महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. बरोबर टाळ करिता बरोबर दोरावसे दोरे करिता बरोबर करिता बरोबरी करिता बरोबरी दोरावसे दोरे करिता बरोबरी करिता बरोबरी करिता बरोबर दोरावसे दोरे करिता बरोबर करिता बरोबरी करिता बरोबरी दुरावसे दोरे करिता बरोबरी हे भवाती पोरे वावसे भवाची पुरी वावसी भवाती पोरे वावसे भवाती पुरी वावसे वा गायनाचार्य करिता बरोबर दोरावसे दोरे करिता बरोबर करिता बरोबरी करिता बरोबर दोरावसे दोरे करिता बरोबर गोड प्रमाण म्हटलं महाराजांनी, वारकरी चाल म्हटली. हा काय आनंद आहे महाराज. ऐका 2ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात तुम्ही देवाला धर्माला देशाला विचारले, देवाचं चिंतन केलं नाही तर जेवढी तुम्ही संसाराची बरोबरी कराल तेवढे देवापासून दूर जाल. करिता बरोबरी दुरावसी दुरी आणि भवाची पुरी वहावसी. माणसाला सगळ्यांना विसराव गड्या, सगळ्यांना विसराव, सगळ्यांना. पण त्या पवित्र देशामध्ये आपला जन्म झाला त्या देशाला कधी विसरू नाही. ज्या राष्ट्रामध्ये आपला जन्म झाला त्या राष्ट्राला कधी विसरू नाही. साधू संताला विसरू नाही आणि देवाला विसरू नाही. जो देवाला विसरला त्याच्या जीवनामध्ये फजिती होती. विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणे. 84च्या पचतील खाणे. 84च्या पचतील खाणे 84च्या पचतील खाणे विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी. 84च्या पचतील खाणी.
विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. म्हणून देवाला कधी विसरू नाही. जो देवाला विसरला त्याचा जन्म वायाला गेला, नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून करिता बरोबरी दुरावसे दुरी. किती तुम्ही संसाराची बरोबरी करा, संसार पूर्ण होत नाही. ज्यांनी ज्यांनी देव देश धर्म सोडून, आपले संत सोडून, आई वडिलाची सेवा सोडून फक्त प्रपंचाचा विचार करता करता संसार मोठा करण्याचा प्रयत्न केला, त्यांचं नाव या जगामध्ये राहिलं नाही. बघा तुम्ही, ज्यांचे ज्यांचे मंदिरं झाले, जी जी माणसं मोठी झाली, ज्यांचे स्मारक उभे राहिले, ते स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगले. काय जीवन आहे महाराज साधू संतांचं, कधीतरी विचार करावं. माझ्या ज्ञानोबरायाने वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहावा. दादा 16व्या वर्षी कशासोबत काय खावं याचं ज्ञान आपल्याला नाही बरं. त्या वयामध्ये ज्ञानोबरायांनी 9000 कितीतरी ओव्या लिहाव्या, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला 16व्या वर्षी. आणि वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली. काय वय आहे दादा. वयाच्या 42व्या वर्षी माझे जगद्गुरु तुकोबराय सदैव वैकुंठ गमनाला गेले. शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी तुमच्या माझ्यासाठी स्वराज्य स्थापन करण्यासाठी हातामध्ये तलवार धारण केली. काय वय आहे दादा, हे लक्षात नाही का. म्हणून मी सांगेल तुम्हाला, परमार्थ करावा असं वाटत असेल तर तरुणपणामध्ये केला पाहिजे. विठाला 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 विठाला. आणि तरुणपणामध्ये जर आपण परमार्थ करत नसल, देशाची सेवा करत नसल, धर्मकार्य करत नसल, तर नाही तरी गेला जन्म वाया. किती संसाराची बरोबरी करा, किती संसाराची बरोबरी करा, त्या ठिकाणी सज्जनांनो संसार पूर्ण होत नाही. जेवढ्या जेवढ्या लोकांनी फक्त संसाराची बरोबरी केली, देवाला विसरले, त्यांना सुद्धा भवसागरातून वाहून जावं लागलं. करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहावसी. माझा एक प्रश्न आहे टाळकरी मंडळी, बसलेल्या मंडळीला, संसार पूर्ण होतो का? जर आपला संसार पूर्ण झाला असता तर माझ्या समोर जी काही मंडळी बसलेली आहे, महिला मंडळी, पुरुष मंडळी, त्या ठिकाणी सज्जनांना एखाद्यानं हात वरती करून सांगा की माझा संसार पूर्ण झाला. कुणाचं वय 60 वर्षाचं आहे, कुणाचं 70 वर्षाचं आहे, कुणाचं 80 वर्षाचं आहे. आतापर्यंत आपण संसारच करत आलो, कुणाचा संसार पूर्ण झाला नाही. नाही झाला महाराज संसार पूर्ण, आणि होऊ सुद्धा शकत नाही. आपला संसार काहीच नाही. राजा रावणाच्या संसारा एवढा आपला संसार आहे का हो? बोला बोला. नाही. राजा रावणाचा संसार किती मोठा होता ना आपला संसार काय? आपला संसार म्हणजे एक एकनी बायको, एक तिरप पोरग, शेतकरी असला 2 लांडे बैल आणि 2-3 एकर जमीन, झाला आपला संसार. विठाला 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 विठाला.